राहिलो नसता येऊन तुम्हाला बोलायला लागलं. पण हे नियोजन सगळं करणं सोपं नसतं. आपलं हे भजनी मंडळ, सगळे गावकरी मंडळी हे नियोजन करते, हे बी महत्वाचं आहे. सोपं नाही हे. काही काहीला चांगलं नियोजन जमतं, काही काहीला चांगलं कीर्तन ऐकायचं जमतं. आणि ज्याला याच्यापैकी काहीच जमत नाही तो हे सगळं करणाऱ्याला नाव ठेवत असतो. त्याला ते जमत नाव ठेवतात का नाही. आता हे लोक काही म्हणजे चांगला धंदा आहे, थोडा लोकांनी टकटक वाजलाय झाला ना, झालं हा होऊन केलं थोडं झाला काय ना चारी इकडं तिकडं भरलेलं झालं महाराज. सोपं एवढं. अरे खाली खाल्यावर बसल्यावर लय बोलायचं सुचत असते, उभं राहिल्यावर सुधरत नाही काय बोलावं एवढं. आता मी एवढा बोलतोय तरी मला वाटतंय माझ्याकडून विसरत काय काय बोलायचं. सोपं नाही. खाली बसून बोलणं सोपं आहे, इथं उभा राहायला बोलणं सोपं नाही. एक जण मला तो लय सोपा धंदा येऊ मी आम्हाला एवढं सोपं आहे का. त्याला म्हणलं तू बोलून दाखव. आणि ते दिवसभर त्यांनी मोहतीला घातला आणि त्यांनी मोहतीचं प्रवचन केलं. आणि संध्याकाळी आला, कीर्तन झालं, त्याने असं काही हातात घातला आणि ते म्हणला हे बघा या महाराजांनी हे मस्त केलं. काय केलं ते मला या महाराजांनी मस्त केलंय, त्याच्याबद्दल सगळ्या गावकऱ्याच्या वतीने महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली. असा राग आला मला. पण तो नंतर मला जाऊ द्या विजय महाराजांसाठी टाळ्यावर काय कमी झाला वाट नाही मला. मी म्हणलं जाऊ द्या थोडी बाबा केली स्तुती केल्या म्हणून गाव बरं. आणि तो गेला तेव्हा मी बोलून दाखवतो. 15 ऑगस्टचं भाषण होतं. तो माईक समोर गेला जेव्हा आज 15 ऑगस्ट असल्यामुळं आज स्वातंत्र्य दिवस आहे. आणि आज स्वातंत्र्य दिवस असल्यामुळं आज 15 ऑगस्ट आहे. तो लय वेळ एवढंच बोलतात आणि मी त्याला म्हणलो अरे 15 ऑगस्ट आहे पण कशामुळे. जे मला काल 14 ऑगस्ट होता त्याच्यामुळे आज 15 ऑगस्ट असं आहे. बोलायचं सुरुवात नसतं माणसाला. बघा पुढं काय चांगलं राहिलं नाही. एवढी जागा चांगली राहिली आता पुढं काय चांगलं नाही राहिलं. 2 भजनी मंडळ एकत्र बसले तर एकमेकाचा ताल सूर काढते. 2 महाराज एका जागेवर बसले तर ते म्हणतो त्याला काय येते, हे म्हणतो त्याला काय येते. 2 सासा एकत्र बसल्या तर सुनाच्या नावाची गलानी करून केल्याशिवाय नाही. 2 सुना जर धुवायला गेल्या सासूच्या नावाने हरिपाठ केल्याशिवाय राहत नाही. आम्ही पण दोन्हीच्या बाजूने बोलत असतो. कोणालाच राग नाही. पुढे काही चांगलं नाही. एवढी जागा आता चांगली राहिली. संत समाजाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी बोलू शकतो पण संत समाजाच्या हितासाठी बोलतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे अजय महाराजांनी सुंदर प्रमाण सांगितले. संत जगाच्या हितासाठी बोलवले. संतांच्या बोलण्यामध्ये जगाचं हित आहे. आपल्या बोलण्यामध्ये जगाचं हित नाही. आपण बोलतो आपल्या बोलण्याला अंत नाही. सकाळपासून आपण भरपूर बोलतो पण याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय तो काय चाललंय लय बरोबर होतो आपण दिवसभर त्याला अंत नाही.
तशा माणसाला देव भेटत नसतो महाराज. अनंत राज्याला बरळ ती बरळ त्या कैसा गोपाळ पाणी आहे. संत हितासाठी बोलत आहेत जगाच्या. हे बघा, प्रवास करायचा म्हणल्यावर गाडी नीट पाहिजे, दुसरी गोष्ट रस्ता नीट पाहिजे, आणि तिसरी गोष्ट ड्रायव्हर फुल प्यायला पाहिजे, तर प्रवासाची मजा येत असते. मग बघा आता सगळं जुळून आलेलं आहे वातावरण, सगळे फ्रेश चेहरे. संत जगाच्या हितासाठी बोलत Thank you.